खऱ्या अर्थानं आमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी सांगतो, ग्रामस्थांना सांगतो की खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ हे अतिशय नामांकित रायगड जिल्ह्यातील सगळ्यात मोठी असलेली संस्था आणि आपल्या शाळेला जे नाव दिलंय शिशु मंदिर ही शाळा रायगड जिल्ह्यातील सर्वात संख्येने जास्त असलेली शाळा, तिला एक वेगळा इतिहास आहे। आजपर्यंतचा 10वीचा रिझल्ट हा 100% लावला जातो। जवळजवळ नर्सरी टू 10th या वर्गांमध्ये 4000 विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात आणि आत्ताच्या ज्या प्रिन्सिपल आहेत सुनीता मॅडम, त्या जवळजवळ 30-32 वर्ष त्या ठिकाणी 40 वर्ष त्या ठिकाणी अध्यापनाचं काम करतायत। आमच्या भाग्यश्री सुद्धा याही त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम करतायत। त्यामुळं तिथली मॅनेजमेंट आमच्या चुरी साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या प्रकारचं काम करते। आपण मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो की आमच्या जाधव मॅडम आहेत, त्यांनाही सांगतो त्यांच्या सर्व सहकार्यांना की क्वांटिटी आपण जरूर बघा, परंतु पहिलं प्राधान्य आपण क्वालिटीला द्या। कारण या ठिकाणचे विद्यार्थी हे अनेक जण खोपोलीमध्ये प्रवेश घेण्यासाठी जातात। मी जे पत्रकार किंवा या ठिकाणी जे पालक असतील त्यांना सांगतो की या ठिकाणून खोपोलीला जायला रिक्षाचं, गाडीचं भाडं आणि आपल्या घरातील एक व्यक्ती त्या विद्यार्थ्यांच्या बरोबर कायम ठेवावी लागते। तर तसं न करता आपण या ठिकाणी आता प्रवेश घ्या, जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी जर आपण प्रवेश घेतला तर ही शाळा शिशु मंदिर सारखीच मोठी करू। संतोषबाई, ही शाळा आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी घेतली। जी मागची जी संस्था आहे ती संस्था या ठिकाणी ही शाळा बंद करण्याच्या विचारात होती, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम आजपर्यंत केलं। जवळजवळ 10वी पर्यंतचे वर्ग या ठिकाणी भरतात। मागच्या वर्षीचा 10वीचा निकालही चांगला लागला। आमचे सर्व जाधव मॅडम आणि त्यांच्या बरोबर असलेला स्टाफ हा अतिशय चांगला स्टाफ आहे। यापुढेही आपण चांगल्या प्रकारचा स्टाफ आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू, परंतु एक सामाजिक बांधिलकी जपताना आमचे शांताराम पाटलांनी जे आम्हाला मागे लागून ही शाळा चालू करण्यासाठी जे प्रयत्न केले त्याची सगळ्याची जाण ठेवून ही शाळा कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी उत्पन्न आम्हाला भेटेल किंवा KTSP मंडळाला त्याचा काहीतरी आर्थिक फायदा होईल असा कुठलाही डोक्यात विचार न करता एक सामाजिक बांधिलकी, एक तालुक्यातील हे विद्यार्थी, खेडेगावातून येणारे विद्यार्थी आहेत, त्यांनाही चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे। आणि मी या ठिकाणी आवर्जून पत्रकार मित्रांना सांगतो की आम्ही कुणाच्या बरोबरी स्पर्धा करण्यासाठी ही शाळा घेतलेली नाही। खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ हे कायम स्वतःशी स्पर्धा करते, आम्हाला दुसऱ्यांशी स्पर्धा करण्याची आवश्यकता नाही। जवळ 16,000 विद्यार्थी आपल्या या संस्थेत शिकतात। मी पहिले पाटील साहेबांना भेटलो, आपल्या 36 मध्ये एक चांगली शाळा व्हावी यासाठी आमचा प्रयत्न चालू होता। पाटील साहेबांचं मार्गदर्शनामुळे आमचं असं एक मीटिंग झाली। त्यानंतर शिशु मंदिर आपल्या 36 मध्ये आली तर अति आनंद होईल असं आमचं त्यावेळेस चाललेलं होतं। मग आम्ही पाठपुरावा करून शाळा आपल्या गोरठण वावशी तर कशी येईल त्यासाठी आमचा प्रयत्न झाला आणि गेल्या 2 महिन्यात फायनल झालं की शिशु मंदिर ही या ठिकाणी येईल। भविष्यात आमच्या मुलांचं आणि पालकांचं सुद्धा सगळ्यांचंच या 36चा एकही विद्यार्थी असं राहणार नाही का त्याचं भविष्य उज्ज्वल होईल असं आम्हाला पाटलांनी शब्द दिला होता आणि तो शब्द आता खरा होताना दिसत आहे। आमच्या मुलांना जो त्रास होणार होता खोपोलीमध्ये जायला तो आता कमी होणार आहे। आमचं थोडं कष्ट कमी होतील आणि इथे ती संस्था सुरू झाल्यामुळे आम्हाला चांगल्या प्रकारचं शिक्षण आणि क्वालिटीज मिळतील। त्याबद्दल संस्थेचे लाख लाख आभार।